Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर कैंप 4 स्टेशन रोड मद्रासी पाड़ा में कल रात से हो रही बारिश के कारण नागरिकों के घरों में पानी घुसने से नागरिकों को भारी परेशानी हो रही है। इस समय नाला उफान पर है और पानी नागरिकों के घरों में घुस गया है। मनपा प्रशासन को बार बार शिकायत की गई, लेकिन ठेकेदार द्वारा अपने मनमाने तरीके से नाले की ठीक से सफाई नहीं की गई। इस क्षेत्र के नागरिकों ने मनपा प्रशासन और ठेकेदार पर आरोप लगाया है कि बार बार कहने के बाद भी उन्होंने ध्यान नहीं दिया। अगर तत्काल कोई समाधान नहीं हुआ तो इस क्षेत्र के निवासियों को महामारी का सामना करना पड़ सकता है। ज्यांच्याकडे पाणी येत नव्हतं आजपर्यंत त्यांच्या घरात पण सगळ्यांच्या घरात पाणी यायला लागला। तिकडे त्यांनी नाला उचललेला आहे वरपर्यंत, त्याच्या खाली भर केली आहे। जी नाले खोदाई करतात, साफ करतात, ते न करता डायरेक्ट सिमेंट टाकून त्याचा पॅक करून टाकलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतोय की आम्ही वैतागलो इकडे। आणि इकडे येत तर नाही कोण, फक्त खाली कॉन्ट्रॅक्टर कोण आहे ते माहिती नाही आम्हाला। कॉन्ट्रॅक्टर येतात खाली बस दाखवतात कॉन्ट्रॅक्टर आहे कोणतरी संदीप सुरे नावाचे, संदीप सुरेने केलेला आहे ते। हा जो नाला आहे हा इकडे कमीत कमी 15 फुटी 20 फुटीपर्यंत आज आहे लांबीला। पुढे जाऊन तो नाला अतिक्रमणामुळे 7 फूट आणि 4 फूट 5 फुटावरती झालेला आहे। तो एकदम कमी करून टाकलेला आहे। त्याच्याकडे प्रशासन काही लक्ष देत नाही। तो नाला वरती अतिक्रमण जो आहे तो कट करा आणि त्या नाल्याला थोडा मोठा करा, विस्तारित करा त्याला। त्याच्यामुळे याचं पाणी सगळीकडे सरळ निघून जाईल। तो पाणी इकडे थांबल्यामुळे इथं पाणी सगळ्यांच्या लोकांच्या घरी येऊन सगळ्यांचं नुकसान होतोय आणि याच्यामुळे येणारे आजार, त्रास, रोगराई ही सगळ्यांना होणारच आहे। प्रशासन याच्याकडे थोडे लक्ष द्यावे। या नाळ्यावर कोणी अतिक्रमण केलं आणि या नाळा कोणाच्या आर्थिक स्वार्थासाठी वर केला असं तुमचं म्हणणं आहे का? आर्थिक स्वार्थासाठी म्हणजे तिकडे बांधलेले दुकान आहेत, एक मोठी बिल्डिंग आहे, इमारत पण आहे। त्याच्यामुळे ते सगळं नाळा एकदम कमी झालेला आहे तिकडे। ते तुम्ही बघू शकता, तिकडे तुम्हाला दाखवतो मी बाहेर की हा बघा इकडे त्या नाल्यावरती अतिक्रमण झालं आहे। इकडे त्या नाल्याचा ब्रिक आहे तेवढीच साईज तिकडे ठेवा ना। अतिक्रमण करतात, म्युन्सिपालिटी लक्ष देत नाही त्याच्यावरती। अतिक्रमण काय झाला तर अतिक्रमण झाला तर त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे म्युन्सिपालिटीने। ते नाल्यावरती जे वेगळे बांधकाम होतात आहे त्याच्यावर थांबवायला पाहिजे लोकांनी। याआधी पण खूप पाऊस पडायचा, पाणी लोकांच्याकडे बोलायचं आपण पाणी आहे, पण इथपर्यंत तरी पाणी नाही यायचं। आज थोडासा पाऊस पडलाय, हे चुकीच्या अधिकाऱ्यांच्या कामामुळे आज आमच्याकडे ढोपरभर पाणी यायला लागलं इकडे घरामध्ये। पूर्ण सिस्टमची वाट लागली, पूर्ण अंतपूर्ण वाट लागली, सगळ्यांची कामं वाट लागली। इकडे आमचे जेवणाचे पण वाणे झाले। आता रात्रपासून माझी आई डोळ्यादुष्ट बाई आहे, यांना पाणी काढायचंच कामं चालू आहे सध्या। आता करून काय फायदा, एवढं पाणी आमच्याकडे कधीच आलं नाही। आता पाणी याच्यामुळे आता चुकीचं बांधकाम झालंय फक्त इकडं, त्यामुळे हे सगळं चालू झालं। पाणी पूर्ण एरियामध्ये पाणी येतं, एक माझ्याच घरात नाही, हा सगळ्यांचा त्रास है। सर हम उल्लासनगर 4 नंबर मद्रासी पाड़ा में रहते। ये हम लोग को बारिश चालू हुआ तब से हमको घर का अंदर पानी घुसा है। कल रात से हम लोग को सोया ही नहीं, कुछ खाया ही नहीं। ऐसा ये पानी के अंदर हम लोग खड़ा रह के हालत निकाल रहे। हम निकाल के पानी डाल रहे, वापस पीछे से पानी आ रहे नाला से। हम कितना बार निकालेगा, सुबह रात से निकाल के हम बीमार भी बढ़ गया। देखो मेरा हालत आपको सामने दिखा जाएगा, मैं इतना कांपड़ रही है। पानी नहीं निकलेगा तो मेरा बच्चा लोग बीमार पड़ेगा। अभी निकल के मैं बीमार पड़ेगा तो मेरा बाल बच्चा को कौन देखेगा? ऐसा हालत में हमको कोई तो कुछ सॉल्यूशन चाहिए। हम सब जगह जाके बोल के थके, कोई आके आज तक मेरे घर पे कोई देखा भी नहीं, कुछ पूछा भी नहीं है। क्या मान रहे नहीं, हमको नाला बना के दो अच्छे से। अभी हम कमाएगा, हम कुछ ले सकते हैं, हम लोग नाला तो नहीं कर सकते सर, वो नगर पालिका की करना है। उस लोग को ये बार क्या कर दिया, थोड़ा गड्ढा था उसको ऊंचा कर दिया, ऊंचा करके और अंदर पानी घुस रहे। गड्ढा खोद के दीवार उठाना चाहिए था। माहिती नाही, जे काम दिलंय ते आम्हाला एवढा त्रासदायक झालाय की ज्याच्याकडे पाणी येतं चुकीच्या कामामुळे ना, कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ना, ते नगरसेवक, त्याची माणसं आणि चुकीच्या कामामुळे ते पाणी भरत चाललेलं ते आता येत नाही। वीडियो रिपोर्ट उल्लासनगर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।